गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आणि मस्त असं छान पाणी पडून राहिलेलं आहे आणि मी आता मस्त गरमागरम खिचडी बनवली आहे. तर आता ना आज थोडा कामाला उशीर झाला मला, कारण की थोडी साफसफाई केली त्यामुळे. तर म्हटलं चला थोडी साफसफाई करून घेते, कारण की ना पदार्थांचं थोडं क्लीन केलं आणि थोडं टी व्ही जवळचं सुद्धा, कारण की मुलं असतात ना खरंच काही ना काही इज्जतपणा करत असतात, कोणत्या वस्तू कुठे पण ठेवत असतात. पण आता ना सर्व क्लीन केलेलं आहे आणि खरंच खूप बरं वाटत आहे मला आता आणि मस्त राहिलं आहे. आता तुम्हाला दाखवते. मस्त पाणी येत आहे आणि हे बघा माझं पूर्ण मस्त पाणी पडून राहिलेलं आहे आणि इकडे मस्त माझं कुकर. तर खरंच अशा मोसममध्ये ना मस्त भाजी खाण्याची खूप इच्छा होत आहे. तर म्हटलं चला, कारण की खिचडी पण आहे आणि आलू पालकची भाजी पण आहे, सोबत त्याची पोळी पण आहे आणि अशा मोसममध्ये ना मस्त भाजी खाण्याची एक काही वेगळीच मजा असते. तर मागे तर मला काही बरोबर जमलं नाही, त्याच्यामध्ये थोडं बेसन जास्तच झालेलं होतं. तर आता मस्त छान परफेक्ट बनवते. तर चला. तर संध्याकाळच्या टायमाला मी मस्त छान बनवली आहे कुंदराची भाजी आणि भाकर. कारण की ना पहिल्या अगोदर तुम्हाला दाखवते. चला, हे आहे मी छान मस्त अशी भाजी हे कुंदराचलेलं आहे. हे फक्त माझ्यासाठी आणि सचिनसाठीच भाकर केलेली आहे. तर आता ना सकाळ संध्याकाळ पाणी येऊन राहिलेलं आहे, तर त्याच्यामुळे ना थोडं बाहेर फिरायला वगैरे जाऊ नाही शकत सकाळला आणि संध्याकाळला. आणि मेन प्रॉब्लेम त्याच्यामुळे माझ्या पोटाला त्रास होत आहे. तर आता कसं आईसुद्धा गेली आहे गावाला, त्याच्यामुळे आता थोडंसं भाकर म्हणजे बनवणं थोडं कमी आहे. तर त्याच्यामुळे माझ्या पण खाण्यामध्ये थोडं कमी होऊन राहिलेलं आहे. तर पोटामध्ये ना थोडासा त्रास होऊन राहिलेला आहे. कसं खाण्यामध्ये आता असं रोज हे यायची पोळी यायची, म्हणजे भाकर यायची आणि आता पोळी येऊन राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे थोडं पोटाला थोडा त्रास होत आहे. पण आता म्हटलं आज कुंदराची भाजी केलेली आहे आणि आता कसं आहे की वॉकला ना थोडं जाणं थोडं म्हणजे जाता नाही येऊन राहिलेलं आहे पाण्यामुळे. सकाळ संध्याकाळ पाणी असल्यामुळे सकाळला वॉकला बघावं जावं म्हणून तर पाणीच असते आणि संध्याकाळला पण थोडंफार म्हणजे घरासमोर थोडं फिरते म्हटलं तरी पण पाणी सुरू असताना आपण बाहेर नाही जाऊ शकत. तर त्याच्यामुळे ना खरंच माझ्या बॉडीवर माझ्या हेल्थवर खूप परिणाम होऊन राहिलेला आहे. तर आता असं ठरवलं की दोन्ही टाईम भाकर खायची, म्हणजे भाकर हलकी राहते आणि भात बिलकुल थोडासा खायचा, की जेणेकरून आपल्या वेटवर काही त्याचा असर पडलेला नाही पाहिजे, म्हणजे आपल्या वॉकचा.
माझं ना शरीर खूप लवकर म्हणजे फॅटनेसपणा येतात. तर माझ्या शरीरामध्ये मला हा एक प्रॉब्लेम आहे की मला लवकर फॅटनेसपणा येते आणि वेटसुद्धा लवकर वाढते. तर असं आहे, खरंच खूप टेन्शनदायक काम आहे हे, की ज्याचं खरंच वेट वाढत नाही ना, खरंच त्यांना खूप चांगलं आहे. काही खा, किती खा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इकडे थोडंसं काही प्रॉब्लेम आलं की मला खरंच खूप प्रॉब्लेम येते. म्हणजे आता माझं खूप छान मस्त मेंटेन होतं. सकाळी वॉकला जाणं, संध्याकाळी वॉकला जाणं, संध्याकाळी छान, सकाळी फक्त 2 पोळ्या खायच्या आणि थोडा भात खायचा आणि संध्याकाळच्या टायमाला 1 भाकर खायची आणि एवढंसं भात खायची. तर आता आई नसल्यामुळे भाकरचा सुद्धा प्रॉब्लेम यायला लागला आहे. म्हणजे काही असं हे नाही, मी करू नाही शकत, पण कसं असं खाण्यावर जर राहिलं ना तर काळजीपूर्वक आपण करतो. पण आता आई नसल्यामुळे मी काही करत नव्हती. पण आता ठरवलं की नाही, कारण की ना मला खरंच पोटामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे. असं जळजळ वाटत आहे, त्रास होऊन राहिलेला आहे आणि मेन आहे की पाणी पिण्यामध्ये येऊनच नाही राहिलं आहे. तर आता त्याच्यामुळे मी ठरवलं की आता प्रॉपर संध्याकाळच्या टायमाला मस्त भाकर बनवायची. सकाळ नाही, संध्याकाळला नाही, सकाळला सुद्धा पण बनवायची, कारण की खूप त्रास होत आहे पोटाला आता. आणि असं वाटते की फक्त फिरापुरते सुद्धा तरी पाणी उघडावे. पण आता ते काही आपल्या हातचं नाही आहे. आपण पाणी आला की पाणी आला आला करतो आणि नाही आला तर नाही आला करत. पण मला असं वाटते की पाणी आलंच पाहिजे. आपण थोडंफार तर ॲडजस्ट करू शकतो, पण खरंच पाणी आलं पाहिजे. कारण की जर पाणी नाही आला ना, तर मला असं वाटते की बघा ना, जुलै महिन्यामध्ये आता एंडिंगला पाणी येऊन राहिलेलं आहे. म्हणजे जून, जुलै, आता 2 तर महिने गेलेच आहे. आता 2 महिने राहिलेले आहे. पुढे अजून दिवाळीकडे पाणी मग लेट जातातच, तिकडे पुढे जातात. म्हणजे लोक रांगोळी काढतात दारामध्ये आणि वरून इकडे पाणी बरसते आणि लोकांची पूर्ण मेहनत वाया जाते. असंच असते. असंच 2-3 वर्ष झालं असंच घडून राहिलेलं आहे. तर आता ह्यावेळेस सुद्धा तसंच होणार आहे. चला तर असो, आता ब्लॉग टाकला नाही, कारण की काही समजतच नव्हतं की काय शेअर करू, काय व्हिडिओ बनवू. तर म्हटलं चला आज ना, आता बिलकुल असा सिम्पल व्हिडिओ बनवते असाच आपला. तर चला आता मी हे टिफिनचे आता हे डबे वगैरे क्लीन करून घेतले, कारण की खाली जर झाले ना तर बिलकुल थोडंफार वगैरे काही राहिलं तर मग मी काय करते, का वाटीमध्ये काढून घेते आणि तेव्हाच क्लीन करते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक बायाला ही सवय असेल की डबा खाली झाला की डब्यामध्ये भरायचं नाही, पहिलं अगोदर घासायचं आणि मग त्याच्यामध्ये भरायचं. तर हे मी ऑनलाईनच परचेस केलेले होते हे डबे आणि खरंच खूप छान आहे याची क्वालिटी. कमसे कम मला वाटते मी दिवाळीमध्ये बनवले होते. तेव्हा व्हिडिओसुद्धा मी काढत नव्हते, कारण की जानेवारी महिन्यापासून, हो जानेवारी वगैरे महिन्यापासून मी स्टार्ट वगैरे केलं असेल व्हिडिओ वगैरे, म्हणजे ब्लॉग बनवणं वगैरे. तर हे मी दिवाळीमध्येच परचेस केलेले होते. मला वाटते फ्लिपकार्टवरून किंवा मेशोवरून, आता सॉरी मला तेवढं आठवत नाही आहे. पण हो, जर तुम्ही जर बघाल ना फ्लिपकार्ट किंवा मेशोवर वगैरे, तर तुम्हाला नक्की मिळणार. तर आता आज स्वयंपाकाची मला काही टेन्शन नाही. हो बाळा, हो देते. तर कारण की आज मुलं म्हणाले की अंडे आणि ऑमलेटच खाणार, तर म्हणून आज स्वयंपाकाला सुट्टी. आणि मी फक्त माझ्यासाठी फक्त पोळी करणार, कारण की मी ब्रेड खाणार नाही. माझं ब्रेडनी पोट भरत नाही, उलटं खराब होते त्यामुळे. आणि मुलांनासुद्धा खूप आवडते आणि सचिनसुद्धा ब्रेड खातात, त्यांना पण खूप आवडते. तर आज स्वयंपाकाला मला खरंच सुट्टी आहे, पण तरी थोडंफार मला काम करावंच लागेल, कारण की आता ऑमलेट वगैरे बनवायचं आहे तर आल्यानंतर. म्हणून जे फक्त आता भाजी भात पोळी असं असते, तर त्याला सुट्टी आहे. बिलकुल शॉर्टकटचं आहे आज बनवायचं आहे. तर चला तोपर्यंत आता हे 3 डबे झालेले आहे खाली, तर यांना मी भरून घेते. आणले आता माहिती पप्पा आणायला गेले मग. केस विचारायला घ्यायच्या अगोदरच म्हटलं तर थोडं ना हेड मसाज देते, जेणेकरून स्वतःला थोडं रिलॅक्स वाटते आणि खरंच खूप माइंड फ्रेश वाटते आणि खूप बरं वाटते आणि थोडं रिलॅक्ससुद्धा वाटते. तर मला अशी सवय आहे
की कधी ना कधी असं रोज वगैरे डेली वगैरे नाही, पण हो एखादी वेळानं थोडं असं काही मानेच्या वगैरे थोड्याशा नसा वगैरे लागल्या, थोडं असं डोकं वगैरे थोडं दुखायला लागलं, थोडं काम वगैरे थोडंफार जास्त झालं तर थोडा ना त्रास होतो डोक्याला वगैरे. तर थोडीशी हेड मसाज दिल्यामुळे आपल्या हाताने बिलकुल हळूहळू आणि स्लोली द्यायची, की जेणेकरून आपले केस वगैरे तुटली नाही पाहिजे, नाही पण हेअरफॉल होऊ शकतो. खूप मोठ्याने असं जोर लावू वगैरे आपण खूप मसाज वगैरे केली ना तर हेअरफॉल होतो. तर हे बघा मला ना थोडेसे बेबी हेअरसुद्धा आलेले आहे. माझे केस खरंच खूप गेलेले होते. ह्या गरमीमध्ये तर खरंच खूप गेलेले होते, कारण की मला असं वाटते गरमीमुळे सुद्धा आपल्याला खूप घाम वगैरे येते, त्याच्याने थोडं डॅन्ड्रफ प्रॉब्लेम त्याच्यामुळे ना थोडं हेअरफॉल होतो. पण आता तर अजून परत पाणीसुद्धा थोडं वेगळं यायला लागलेलं आहे, थोडंसं पिवळसर येते त्याच्यामुळे सुद्धा. आणि हे असे थोडे नसा वगैरे थोडे असे रिलॅक्स करून घेते. थोडंसं प्रेशर वगैरे दिलं, थोडं असं प्रेशर पॉईंट वगैरे दिल्याने थोडं बरं वाटते आणि खरंच खूप रिलॅक्स वाटते. तर मी जेव्हा मला असं थोडंसं करूशं वाटलं तर मी असं करून घेते. आणि हे बघा बिलकुल असे माझे केस वगैरे मी तुटू नाही दिले, कारण की ऑलरेडी हेअरफॉल असल्यामुळे जास्त हेअरफॉल हे बघा आता झालेलं नाही आहे. आणि बिलकुल असं हळूहळू करायचं, की जेणेकरून आपले असे केस वगैरे तुटले नाही पाहिजे. आणि हे माझ्याकडे असं हेड मसाजसुद्धा होतं, मी त्याच्यात हेड मसाज करून घेतलं. फायनली असा बोल ऑन मारतो झाला कंप्लीट पूर्ण. आणि आता घेतलं ऑमलेटच्या तयारीला. तर अंडे वगैरे आणले होते आणि ब्रेडसुद्धा पण घरी आलेले होते. तर आता म्हटलं चला सर्व माझं रेडी झाल्यानंतर मी आता ऑमलेट करायला घेतले आहे. आणि मुलांचं तिकडे कावळा सुरू होता, की मम्मी भूक लागली, भूक लागली. त्यांना ना खरंच 7 वाजता जेवण पाहिजेलच पाहिजे असं आहे. कधी-कधी ना बिलकुल 6:30ला सुद्धा असं ऑर्डर येते, की मम्मी मला ताट वाढ, मला भूक लागली. कधी-कधी स्वयंपाकसुद्धा नाही होत. पण म्हणून मी काय करते मग अगोदरच स्वयंपाक करून घेते. पण आज लेट होणार होतं. तर त्याच्यामुळे हे बघा दोघाला सुद्धा अशी भूक लागली, तर दोघाला अर्धा-अर्धा ऑमलेट दिलं. आणि असं छान मस्त हे बघा आता मी ब्रेड कशी फ्राय करते हे पण तुम्हाला दाखवते. तव्यावर अगोदर मी तेल सोडलं. थोडा व्हिडिओ स्किप झाला माझ्या हातातून. तर असं तेल थोडं टाकलं आणि परत अजून त्याच्यावर ब्रेडवर थोडंसं असं तेल सोडलेलं आहे, की म्हणजे एक भागाने तेल लागते आणि दुसऱ्या भागाने तेल लागणार नाही, म्हणून थोडंसं वरूनसुद्धा टाकायचं. आणि मग नंतर त्यांना 2 मिनिटांनी असं बारीक फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि मग त्यांना असं पलटून घ्यायचं, की जेणेकरून आपला ब्रेड वगैरे काही करपणारसुद्धा नाही. तर असं छान झालेलं आहे. आणि आता मी याच्यावर थोडं तिखट आणि मीठ टाकणार आहे. आणि बस मी एवढंच टाकते. काही बेसिक मसाले वगैरे काही असं वापरत वगैरे नाही. एवढंच देते मी मुलांना. त्यांना एवढंच पाहिजे. असं खूप वगैरे जास्त याच्यावर माल मसाले वगैरे काही तेवढं आवडत नाही. तर एवढंच छान सिंपल सोबरमध्ये असं छान बनवलं. आणि असे छान मस्त माझे ब्रेड झाले. आणि खरंच खायला पण खूप छान वाटते. आणि मुलांना स्पेशली खूप आवडते. हे बघा असे छान मस्त होऊ द्यायचे. गरम झाले ना, आणि हे खरंच गरम-गरम खाण्यामध्येच मजा येते. थंडी जर झाली ना, तर खरंच खायला वगैरे छान वाटत दोघांना दिले ऑमलेट वगैरे बनवून आणि जेवण करायला बसले आहे. आणि दोघांना पण एकाच टायमाला भूक लागली, कारण की सचिनने अंडे आणि ब्रेड लेट आणले आणि त्याच्यामुळे दोघाला पण सुद्धा भूक लागली. तर माझ्या घरी ना मला लवकर स्वयंपाक करावा लागतं, कारण की दक्षला ट्युशनवरून आल्याबरोबर भूक लागून असते. तर त्यामुळे आणि रुहानला सुद्धा ट्युशनवरून आल्यानंतर भूक लागून राहते. पण सचिन थोडे कामामध्ये असल्यामुळे त्याने अंडे आणि ब्रेड थोडे उशिरा आणले. तर त्याच्यामुळे दोघांना सुद्धा भूक लागून होती. आणि अगोदर मला असं होतं सुरू, की तो म्हणायचा की मला पहिले ऑमलेट दे, तो म्हणाला की पहिले मला ऑमलेट दे. मी म्हटलं आता काय करू? तर तुम्ही दोघेही भांडू नका म्हटलं. मी एक ऑमलेट बनवते. पहिले 2 अंड्याचं पहिलं ऑमलेट बनवलं, कट केलं आणि दोघाला पण अर्धं-अर्धं ऑमलेट दिलं. मग ब्रेड दिले आणि परत अजून ऑमलेट करायला ठेवलं. तर असं असते 2 मुलं आणि आईची ना खरंच खूप फजिती असते. तर चला आजचा ब्लॉग येथेच खतम करते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आणि तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.